नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, कल्पना करा, जर तुम्ही आज फक्त 10 रुपये सोन्यामध्ये गुंतवले आणि ही सवय पुढील काही वर्ष कायम ठेवली, तर भविष्यात त्याची किंमत किती होऊ शकते. आज अनेक लोकांना सोनं खरेदी करायचं असतं, पण एक मोठी अडचण असते, सोन्याचे वाढते दर. कारण आजच्या घडीला सोन्याचे भाव सतत नवीन उच्चांक गाठताना दिसत आहेत. अनेकांना वाटतं सोनं खरेदी करायचं आहे, पण एकदम 50,000, 1,00,000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम कुठून आणायची. आणि याच कारणामुळे लाखो लोक सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचारच सोडून देतात. पण मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त 10 रुपये, 20 रुपये किंवा 30 रुपयांपासून देखील सोन्यामध्ये गुंतवणूक सुरू करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला ज्वेलर्सकडे जाण्याची गरज नाही, बँकेत जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही एजंटची गरज नाही. तर होय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फोन पेच्या माध्यमातून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक कशी करायची, डेली गोल्ड सेव्हिंग म्हणजे काय, गोल्ड सीप कशी सुरू करायची, त्याचे फायदे काय आहेत आणि गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक दुर्लक्षित करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, भारतामध्ये सोनं हे केवळ दागिनं नाही, तर ती एक भावना आहे, एक सुरक्षित गुंतवणूक आहे आणि अनेक कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षिततेचं साधन आहे. पूर्वी लोक सोनं खरेदी करण्यासाठी सराफ दुकानात जात असत, पण आता काळ बदलला आहे. आज मोबाईलच्या मदतीने काही सेकंदात सोनं खरेदी करणं शक्य झालं आहे आणि यासाठी अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यापैकी एक लोकप्रिय पर्याय म्हणजे फोनपेवर उपलब्ध असलेली डिजिटल गोल्ड सेवा. मित्रांनो, सर्वप्रथम समजून घेऊया डिजिटल गोल्ड म्हणजे नेमकं काय. डिजिटल गोल्ड म्हणजे तुम्ही ऑनलाईन स्वरूपात सोनं खरेदी करता. तुमच्या गुंतवणुकीनुसार ठराविक प्रमाणात सोनं तुमच्या नावावर राखून ठेवलं जातं. यामध्ये तुम्हाला लगेच फिजिकल सोनं घरी मिळत नाही, पण तुमच्या खात्यात त्या सोन्याची नोंद राहते आणि गरज पडल्यास तुम्ही ते विकू शकता किंवा काही प्लॅटफॉर्मवर फिजिकल गोल्डमध्ये रूपांतर देखील करू शकता. आता प्रश्न असा आहे, फोनपे वरून गोल्ड खरेदी कसं करायचं. चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला फोनपे ॲप उघडायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यावर गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंट हा भाग दिसेल. या विभागामध्ये बाय गोल्ड हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्या समोर गुंतवणुकीची रक्कम टाकण्याचा पर्याय येईल. विशेष बाब म्हणजे तुम्ही अगदी कमी रकमेपासून सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये किंवा तुमच्या बजेटनुसार कोणतीही रक्कम टाकल्यानंतर प्रोसीड वर क्लिक करायचं आणि पेमेंट पूर्ण झाल्यावर तुमच्या खात्यात डिजिटल गोल्ड जमा होतं. मित्रांनो, ही झाली एकदाच गोल्ड खरेदी करण्याची प्रक्रिया. पण आता येतो सर्वात महत्त्वाचा, जो अनेक गुंतवणूकदारांना आवडतो, तो म्हणजे डेली गोल्ड सेव्हिंग्स. यालाच अनेक जण गोल्ड सीप असं देखील म्हणतात, कारण यामध्ये तुम्ही नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवत राहतात. जसं म्युच्युअल फंड सीप मध्ये होतं तसंच इथे सोन्यात होतं. समजा तुम्ही दररोज 30 रुपये गुंतवले, तर महिन्याला जवळपास 900 रुपये गुंतवले जातील आणि वर्षभरात 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम सोन्यात जमा होऊ शकते. ही सवय दीर्घकाळ टिकवली तर मोठी गुंतवणूक उभी होऊ शकते. आता डेली गोल्ड सेव्हिंग सुरू कशी करायची.
फोनपे मध्ये डेली गोल्ड सेव्हिंग्स या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दररोज किती रक्कम गुंतवायची आहे ते निवडा. जसं 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, 100 रुपये किंवा त्याहून अधिक. रक्कम निवडल्यानंतर प्रोसीड वर क्लिक करा. त्यानंतर ऑटो पे सेट करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ऑटो पे म्हणजे दररोज ठराविक रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप वजा होईल आणि त्याच रकमेचं सोनं तुमच्या खात्यात जमा होत राहील. एकदा ऑटो पे सुरू झाला की तुम्हाला दररोज वेगळं पेमेंट करण्याची गरज राहत नाही. संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित होते. मित्रांनो, आता अनेक लोक विचारतात, डिजिटल गोल्डचे फायदे काय आहेत? पहिला फायदा, खूप कमी रकमेपासून सुरुवात करता येते. दुसरा फायदा, घर बसल्या गुंतवणूक करता येते. तिसरा फायदा, सोनं सुरक्षित स्वरूपात संग्रहित केलं जातं. चौथा फायदा, हळूहळू बचतीची सवय लागते. आणि पाचवा फायदा, मोठी रक्कम एकदा गुंतवण्याची गरज पडत नाही. पण मित्रांनो, प्रत्येक गुंतवणुकीप्रमाणे यामध्ये काही गोष्टी समजून घेणं देखील आवश्यक आहे. डिजिटल गोल्ड आणि फिजिकल गोल्ड यामध्ये फरक असतो. डिजिटल गोल्डवर काही प्लॅटफॉर्म वेगवेगळे शुल्क लागू करू शकतात. खरेदी आणि विक्री दरामध्ये फरक असू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व अटी आणि नियम नक्की वाचा. तसेच तुमची संपूर्ण बचत फक्त सोन्यातच गुंतवू नका. गुंतवणूक नेहमी विविध पर्यायांमध्ये विभागून करावी, हे आर्थिक तज्ज्ञ देखील सांगतात. मित्रांनो, सोन्याचे भाव वाढू शकतात, कधी कमी देखील होऊ शकतात. म्हणून कोणतीही गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं आहे. फक्त सोशल मीडियावरील चर्चा ऐकून गुंतवणूक करू नका. स्वतः माहिती घ्या, जोखीम समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला बचत करण्याची सवय लावायची असेल आणि थोड्या थोड्या रकमेपासून सोन्यात गुंतवणूक सुरू करायची असेल तर डिजिटल गोल्ड हा एक पर्याय ठरू शकतो. मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तिची संपूर्ण माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आज आपण फोनपे द्वारे डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक कशी करायची, डेली गोल्ड सेव्हिंग्स म्हणजे काय, त्याचे फायदे आणि महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही सोन्यात गुंतवणूक करता का आणि दररोज किती रक्कम बचत करणं तुम्हाला शक्य आहे. तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढील व्हिडिओमध्ये आम्ही आणखी एका महत्त्वाच्या आर्थिक विषयाची माहिती घेऊन येत आहोत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या पैशांची काळजी घ्या. धन्यवाद.